दादा तुमची घाई नका जाऊ तुम्ही आता कामाला आणि या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला, हो, या की नाटक बघायला, हो, या की नाटक बघायला, या की नाटक बघायला, हो, या की नाटक बघायला. नेहमीच दादा राम 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 राम. तर मंडळी मी आलोय वरणगाव या शहरात आणि माझं नाव आहे सख्या. पण माझा मित्र आहे त्याचं नाव आहे तुक्या. आता एवढ्या मोठ्या वरणगाव शहरामध्ये हागायला बसलाय, कुठं फिरायला गेलाय, कुठं बस स्टॉपला गेलाय माहितच नाही. आता मी त्याला आवाज देतो, त्याच्या माझा आवाज द्या. तुक्या 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 तू क्या अरे कुठे गेला रे? अरे मी इकडेच होता मागे. अरे एवढं ओरडून ओरडून घसा कोरडा पडतो रे. तू कुठे एवढा उन्हातानामध्ये फिरायला गेला होता? अरे म्हणजे अशी चर्चा नाही का माझी गावात? कसली चर्चा? अरे तुझ्या मित्र आता चंद्रावर जायला, शेती करायला चंद्रावर. लोक कॉलेजात जात नाही, तू चंद्रावर का एवढं गेला? अरे म्हणून तर मी चंद्रावर गेला. बाप रे बाप. अरे चंद्रावरची जमीन आहे ना, ती सुपीक जमीन आहे. आणि तू शेती करायला गेला? शेती करायला गेला. लोक जमिनीवर शेती करतात, तू चंद्रावर शेती करतोय. अरे बाबा, मी शेती त्याच्यासाठीच तर चंद्रावर करतोय ना. बापरे. तुला माहिती का मी काय लावलंय तिथे? काय लावला? अशी मिरची, लसूण, कांदा? नाही रे तपास झाला तू. अरे मी तरी वांगे लावले. वांगे इकडे? बाप रे बाप. आणि तुला माहिती का काय? साधे सुधे वांगे नाही येतात आता तिथले वांगे केवढाले माहिती का तुले? काय? बिल्डिंग दिसताय ना, केवढाले वांगे येतात तिथे. बाप रे बाप. एवढं? अरे मग बरं मी काय म्हणतो, एवढं मोठं वांगे तू करणार काय? करणार काय म्हणजे बल सांग. असा चौकशा करतोय, काय करतो, कुठे गेलता, आणि तू तर कुठे जायला होता रे? अरे आता म्हटलं माझ्या मित्र चंद्रावर शेती करायला गेलाय. बरोबर. ते म्हटलं मी पण आता फॉरेनला जातो. फॉरेनले? हो बापरे, काय करायला रे भाऊ? अरे फॉरेनला जाऊन जणी मी आता उद्योग सुरू करणार आहे. कसला? भांड्यांचा. भांड्यांचा? बापरे. सांग बरं काय भांड बनवता? तू बघणार पर्यंत टीव्ही? अरे नाही रे, मग? चांगलं गेस कर, चांगलं गेस कर. तू ताटल्या बनायसाठी? अरे नाही रे. तू चंद्र पाहिला का? चंद्र? अरे हा खरंच मार खायचे काम करतोय. दिवसात तुला चंद्र पालता का रे? ते सूर्य पाहिला का? सूर्य असं सांग मला. सूर्य एवढी कडे बनवतोय मी. अरे नाही, काही बी खोटं बोलतो का? खरंच ना. आणि एवढ्या मोठ्या कळायचं काय करशील सांग मला. अरे ते कसं आहे ना, माझा मित्र आता चंद्रावर शेती करतोय की नाही, आणि बिल्डिंग एवढी वांग पिकवतोय की नाही, तर मग त्याचा भरीर पण मला एवढी मोठी कडे नाही का लागणार? अरे बापरे, मी काय म्हणतो सगळ्या यार आपले साला काही केलं रे एका पेकांमध्ये. पण जास्त बोलायचं मी नाही. काय म्हणतो, दादा आम्ही कुठेच जाता नाही, आम्ही गावातच राहता. हा कट्ट्यावर बचत राहतो, मी त्या कट्ट्यावर बचत राहतो. पण मी काय म्हणतो, महाराज किती बोलतोय. एक काम करू, आपण मारायला आवाज देऊ. तू तिकडे आवाज दे, तिकडे आवाज देतो. चालेल ना? महाराज, ओ महाराज, ओ महाराज, महाराज. अरे येणार रे बेंड्या महाराज. काय रे महाराजच्या पोटच्या नो काय महाराज महाराज आलो तुम्ही रे? आम्ही सकाळी सकाळी तुमच्याचकडे आलो. माझ्याकडे? काय काम लावला आम्हाला सकाळी सकाळी? अरे तुम्हाला काही कामं धंदे नाही आहे इकडे तिकडे वावरात म्हणजे गोंगळात फिरता पुढची गावामध्ये. तुम्ही आता कामावर लाव. तुम्ही सांगा महाराज आता एक काम करा, आता प्रत्येक गावामध्ये जा आणि गावामध्ये नवरे करा. नवरे करा? नवरे नाही रे, नवरे नवरे. तुम्ही आता प्रत्येक गावात
समस्या घेऊन माझ्याकडे या. हा. आता तुम्ही जा धक्कन, हा. मी जा घेतो पटकन. अरे हो सध्या महाराज काही मोठं काम लावून दिलंय. आता महाराज बोलतो काय म्हणतो महाराज तरी म्हणणं बरोबर आहे. बरोबर अरे आहे. गावामध्ये लय समस्या आहे. ते तर आहे. काय म्हणतो आपण गाणं म्हणत गावाकडे जाऊ. चालेल ना? आपण ला 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 तर मंडळी पाहिलं का सध्या मंगरे. अरे गाव म्हणजे लय गावरान असतात. अरे मग रे हो अरे गावाकडे एवढं भारी जेवण मिळतं ना. एक नंबर. ते गाव म्हणजे तसं जेवण कुठेच नाही. कुठेच नाही. अरे चुलीवरचं जेवण म्हणजे एकदम रास्त अरे चुलीवरचं मग? आता वाचला की सिटीमध्ये शहरांमध्ये हा. आपले मोठे मोठे हॉटेलवाले काय करताय काय? चुलीवरचं मटण हा. चुलीवरच्या भाकरी. मग पहिले का रोग आलता का यांना? अरे. पहिले असत होते. सुना ते सुना असतं मग बाबा. ते तर आहे ना. अरे मी काय म्हणतो हा गाव तर आहे हो चांगलं बरोबर. पण गावातल्या समस्या काही कमी होतच नाही. आता हे काय शेतकऱ्यांची समस्या बरोबर. बेरोजगारांची समस्या बरोबर. महिलांची समस्या बरोबर. अरे भाऊ आता मी फैजपूरला गेलता. हा. हा. फैजपूरला काय झालं माहिती का काय? 45 वर्षापूर्वीचा स्थापना असलेला साखर कारखाना बरोबर. गेला ना बंद पडून. हा. अरे मग अनेक लोक गेले ना बेरोजगार उंचनी. ते तर आहे हो. अरे चोपड्याला बी तसंच. हा. चोपड्याला बी सरकारीचा साखर कारखाना होता. बरोबर. तर अनेक शेतकऱ्यांची मुलं तिथं काम करत होते. हा. गेलं तुम्ही बंद पडून. तर आहे झालं हो. ना शेतकऱ्यांचे पोरं बेरोजगार. अरे बाप्पा बेरोजगार म्हणजे अरे मी येणे झालाय रे मला नोकरी दिली. अरे मग तोच तर विषय आहे. अरे तरुणांचा लय बेरोजगार आहे. आता मी तिकडे शेताकडे गेलता. हा. ते शेताकडे भाऊ एक ताई रडत होती. काय होत होती ती ताई काय म्हणत होती हा. अरे म्हणे भाऊ ही असं एखादी उमेदवार निवडून आला ना हा. तर 5 वर्ष पुढे पाहत नाही. बरोबर. आमच्याकडे कुठे लक्ष देत नाही. बरोबर. मंगड्या बोलला हे समस्या आहे. काय सांगू तुला. अरे भाऊ त्या दिवशी काय झालं जिल्हा पर्यटन म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणजे पर्यटन विकासासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला होता. बरोबर. कुठे गेला खिशात. अरे तोच तो समजला नाही कुठे गेला काय गेला. अशा लयच आहे भाऊ. अजून म्हणजे गावामध्ये एक बँक होती हा, हा. जिल्हा सरकारी बँक. तिथं काय म्हणे नुसतं केळीचा पीक विमा वाचला जातो. हा. आता मला सांग शेतकरी माणूस काही शिकला राहत नाही. त्याला इंग्रजी काही समजत नाही. बरोबर. नुसता वाचला जातो भाऊ केळीचा पीक विमा. मी काय म्हणतो सगळ्या हा यार याच्या मी काय म्हणतो महाराजनं मला एक सिक्रेट बात सांगितली होती. महाराज ना हा म्हणे समस्या तर काही राहिल्या तर म्हणे एकच काम करायचं हा. तर चांगला विकास घडवण्यासाठी हा. चांगली वेळ आणण्यासाठी हा. एकच माणूस आहे म्हणे. हा. कोणते अरे म्हणजे योग्य वेळ परिवर्तनाची जीव तुतारी वाजवणाऱ्या माणसाची म्हणजे कलाकाराची. हा. अरे योग्य वेळ परिवर्तनाची 7 द्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाची म्हणजे अनुक्रमांक 3 ची उमेदवार हा. रावेर मतदारसंघाची उमेदवार हा. महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत हा. म्हणजेच कोण अरे माननीय श्रीराम दादा दयाराम पाटील हा. शेतकरी पुत्र हा. हे यांचं तुतारी चिन्हाचं समोरचं बटन दाबून हा. येत्या 13 मे 2024 रोजी हा. सकाळी 7 वाजल्यापासून हा. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे. हा. तर तुतारी म्हणजे तुतारी वाजवण्याच्या चिन्हाचं समोरचं बटन दाबून हा. माननीय श्रीराम दादा दयाराम पाटील यांना हा. प्रचंड बहुमतांनी विजय करून आणा हा. आणि आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी हा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या काय? शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी म्हणजे तुतारी. हा तरुणांच्या कामगारांसाठी म्हणजे तुतारी. अरे गावाच्या विकासासाठी म्हणजे तुतारी. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी म्हणजे तुतारी. येत्या 13 मे 2024 रोजी हा. सकाळी 7 वाजेपासून हा. सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान आहे. हा. तुतारी चिन्हाचं समोरचं बटन दाबून हा. माननीय श्रीराम दादा दयाराम पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजय करून आणा. जय हिंद जय महाराष्ट्र.